दीड महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुसिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं सूत्रांच्या माहितीला बळ। महायुतीत अर्थ खात्यावरून घमासान। राष्ट्रवादीला अर्थ खाते देण्यास शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहापुढे भूमिका मांडल्याची देखील सूत्रांची माहिती। तर अर्थ खात्यासाठी दिल्लीत चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकर यांची माहिती। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत असल्यानं बैठकीला महत्त्व। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्या जयंत पाटलांकडे अर्थ खाते जाण्याची शक्यता। भाजपला सध्या वेगळाच माज। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघाले का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंचा सवाल। नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस। माझी प्रकृती फारशी चांगली नाही, पण खूप वाईटही नाही। उपोषण सोडायला सांगण्यापासून पेक्षा 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा, सोनम वांगचुक यांचं आवाहन। ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन। उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार। तटकरे दोघंही कपटी। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो, त्यांनी सावध व्हावं। अंजली दमानियांकडून संशय व्यक्त। बीएमसीच्या सभागृहात चेंबूर दुर्घटनेवरून गोंधळ। किशोरी पेडणेकरांसह भाजपचे गटनेते गणेश कनकरांनी चौकशी समितीचा अहवाल फाडला। चेंबूर दुर्घटनेचा मुद्दा सभेत चर्चेसाठी न घेतल्यानं घोषणाबाजी। पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी रवींद्र धनगेकरांसह 14 जणांवर गुन्हा। धनगेकरांच्या पत्नीसह मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडकेचाही यामध्ये समावेश। आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती। अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानं अपात्र। काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएमचे प्रत्येकी 1 नगरसेवक अपात्र। नगरसेवक न्यायालयात धाव घेण्याची शक्यता। श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते। मौलाना जर्जिश अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा। हिंदू संघटना आक्रमक, मौलवीच्या अटकेची मागणी। मुंबईच्या मालाडमध्ये जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे आक्रमक। दफ्तरी रोडवरील पांढऱ्या पट्टीवर लाल रंग लावून मनसेकडून निषेध। तातडीनं कारवाई करण्याची मागणी। जळगाव जवळील घाडेगाव घाटात भीषण अपघात। 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। एनटीए कडून नीट पुनर्परीक्षा 2026चा निकाल जाहीर। 1,21,000 विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र। पंजाबच्या आर्यन गुप्ता, हरियाणाचा पंशुल बन्सल देशात प्रथम। 19 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीतून संसरकडे प्रस्थान। काटेवाडीत मेंढ्यांचं पहिलं रिंगण संपन्न, तर तरड गावाजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण। वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी। ओडिसातील जगन्नाथपुरी